कमोड आहे ना हो, तर हा जो महत्वाचा, काही चुकीचं नाही आहे त्यात, पण हे जे महत्वाचं आहे, आपल्याला काय आवश्यक आहे त्याची चौकशी करणं. हे तर काही दिवसासाठी आपण प्रवासाला जातो, कधी 4 दिवस जातो, 8 दिवस, 15 दिवस, पण हे विश्व सोडून आपल्याला जायचंय कायमचं. तिथली व्यवस्था काय आहे, आपण किती जणांनी चौकशी केली? या विषयाचं महत्व तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येईल की हा किती महत्वाचा विषय आहे. त्याच्याशिवाय आणखीन एक मला उदाहरण दिलं असतं, जाऊ दे, एवढंच सध्या भास. हा उदाहरणं खूप आहेत, कारण ही बाकीची माझी काय माहिती सांगितली त्यापेक्षा महत्वाची माहिती ही आहे. आपले गोष्टी सांगणारे जे सानेगुरुजी, त्यांचं आणि माझं गाव की, तेव्हा गोष्टी सांगणं हा आमचा धंदा आहे. आणि हे काय त्यांनी म्हटलं त्यापेक्षा फक्त मी गोष्टी सांगतो, मी काहीही काम करत नाही तसं म्हणणार. एका गोष्टीतून एक एक तुम्हाला माहिती मिळत जाते आणि ती माहिती अतिशय महत्वाची असते, किमती असते, आणि मी तुम्हाला ती सहज जाता जाता देऊन जातो. आता आपण विषयाकडे वळताना मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा म्हटलं की माझ्या कोट्याधीश मित्र आणि मैत्रिणी, एक आता ऑडिओ व्हिज्युअल नाही आहे, एक माणूस वेस्टर्न कंट्रीज मधला एक मोठं काठोड्या एवढं एक साधन घेऊन गेले काही वर्ष हिंडतोय. त्याची किंमत 1 कोटीपेक्षा जास्ती आहे, कारण त्याच्या हृदयाला त्याची कायमची आवश्यकता आहे, त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही, जगू शकत नाही. मग आपले भक्कम आहे, झालं कोट्याधीश, काही न बोलता. एक एक अवयवांची किंमत त्यांनी जे आता तुम्हाला इन्शुरन्सची माहिती सांगितली, तर जास्ती डीप गेला तर तुम्ही अमुक पाय गेला तेवढे पैसे, हात गेला एवढे, पण आहेत त्याची किंमत आहे ना आपल्याला. तर गेला तर जाऊ दे, आज माझा हात गेला तर मला 1 लाख मिळणार असते, त्यापेक्षा हात आहे म्हणजे 1 लाख माझ्याजवळ आहेतच, असा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल आपल्याकडे किती गोष्टी आहेत. आणि ह्या देता येतात हे फक्त मी तुम्हाला सांगायला आलो. आपल्याकडे आहेत, आपण खूप श्रीमंत माणसं, पण देणाऱ्यांनी जर देत नाही केलं तर घेणाऱ्याला काय मिळणार? तर सगळ्यात सोपी, सहज, सगळ्यांना देण्यासारखी गोष्ट या देहदान अवयवदान चळवळीबद्दल बोलताना सगळ्यांच्या मनात विषय काढला की असतं, आमच्या धर्मात ह्याच्याबद्दल काय म्हटलंय? मला प्रश्न खूप आवडतो. मी आज तुमच्यापैकी सगळ्यांना विचारलं, तुमच्याकडे मोबाईल नसणारे कोण आहेत त्यांनी हात वर करा. कोणी आहे? तुमच्या धर्मात लिहिलंय का मोबाईल वापरायला? तो चालतो तुम्हाला. द्यायची वेळ आली की मात्र आपला धर्म आठवतो, तो टाळण्यासाठी असं होऊ नये. आणि आपल्या धर्मात त्याचा उल्लेख असावा की नसावा याच्याबद्दल एक साधी गोष्ट. मोबाईल येऊन किती वर्ष झाली? नुकतीच. किंवा मोबाईल सोडून द्या, अवयवदानाबद्दल पहिलं सक्सेसफुल अवयवदान झालं 1954 साली. म्हणजे त्याला इसवी सन सांगता येतो. पण जे सगळे धर्म आहेत, आपला हिंदू धर्म तर इसवी सनाच्याही अलीकडे, पण
ख्रिश्चन तिथपासून कालमोजणी चालू झाली. त्याच्यानंतर 5व्या-6व्या शतकात काही झालं आणि अगदी मुक्त आलेला आपला शिखांचा हा 15व्या शतकात. मग त्यावेळेला मोबाईल नव्हतेच तर त्या धर्मात लिहिणार कशी आली हा साधा प्रश्न आहे. कोणी धर्माबद्दल बोलत असं नाहीये की जे पुढे घडणारच आहे ते आधी लिहून ठेवायचं, त्यामुळे तो उल्लेख नाही. पण कोर्टात जाताना गीतेवर हात ठेवून आपण शपथ घेतो, त्या प्रत्येक गीतेत लिहिलेलं आहे मी कोण आहे, मी आत्मा आहे. तुम्ही जसे कपडे बदलता तसे मी देह बदलतो. मग जुन्या कपड्यांचं काय करायचं? काही चाणाक्ष महिला ते देऊन भांडी घेतली, कोणी विचार करेल हे मला नकोय ना, माझ्यापेक्षा अधिक उपयोग कोणाला आहे? 10 वर्षाआधी एकदा हिमाचलमध्ये प्रचंड थंडीची लाट आली. साधे कपडे सुखे नव्हते म्हणून माणसं मेली. मग तिकडे आपण पाठवू शकतो. नवीन पिढी आहे, थ्रो अवे फेकून दिलं. पण काहीतरी करताना तुम्ही मग त्याचं काय चांगलं करायचं आपल्या हातात आहे. आणि हे गीतेनेच सांगितलं, आपल्या धर्मग्रंथातच सांगितलंय की तुम्ही कपडे बदलता, मी देह बदलतो. म्हणजे जे बदलून झाल्यावर देह आहे तो वापरलेला कपडा आहे. मग तो वापरला चांगल्या अधिक चांगल्या कामासाठी तर तिथेच होतो. असा कुठचाही धर्म नाहीये की ज्यात असं सांगितलं नाहीये की दान देऊ नका, कुठचाही नाहीये. पण त्यावेळेला अवयवदान नव्हतंच त्याचा उल्लेख नाहीये एवढंच, पण दान द्या सांगितलंय ना, आणि सत्पात ते दान द्या, ज्याचा उपयोग चांगला होईल ते दान द्या. तेव्हा हा धर्माचा अडथळा जो आहे ना तो खरं तर नाहीये. हा आपणच एक निर्माण केलेला आहे, कारण आपल्याला धर्माचं ज्ञान आपल्याच नाहीये. त्याच्यामुळे देणं चांगलंच, देण्याने पुण्य मिळतं. आणि आपण म्हणतो चित्रवृत्त शेवटच्या क्षणापर्यंत लिहित असतो. आता माहिती नसल्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगतो. सध्या माझं जे काम चाललंय ते नेत्रदान प्रमोशनाचं चाललंय. काल 108वं नेत्रदान मी मिळवलं गेल्या वर्षातून. त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वर्षाकाठी 1 किंवा 2 नेत्रदानं मिळायची. एका वर्षात मी 108चा टप्पा ओलांडला. पण हे 108 म्हणून मला कॉलरटेक करण्यासारखं काहीही नाहीये. तिथे 5000 देह आले वर्षात, त्यातले फक्त 108च मला मदत देऊन गेले किंवा माझं ऐकून गेले. बाकीच्यांनी या कारणाने ऐकलं, त्या कारणाने सोडून गेलं. मग हे मला मिळवायला पाहिजे, त्या दृष्टीने माझं काम चाललं. तर लोकांना समजावून सांगितलं, हो नेत्रदान म्हणजे काय माहिती आहे, हे नको, काही नको ते आता. म्हटलं काही नको काय, आत्ताच सांगायला पाहिजे तुम्हाला, मग सांगून काय उपयोग. कारण आपले जे नेत्र किंवा त्वचा या 2 गोष्टी आहेत, बाकी अस्थिर या दानात देता येतात मृत्यूनंतर. त्याला कालावधी असतो. शक्यतो नेत्र आणि त्वचा यांना 6 तासाचा मृत्यूच्या वेळेपासून कालावधी आहे. मग त्याच्यानंतर सांगून काय उपयोग, वेळ निघून गेलेली असणं उगीच आपलं सांगण्यासाठी सांगायचं नाही. मग त्यांना समजावून सांगतो. एक तुम्हाला माहिती का, नेत्रदानात डोळे घेतले जात नाहीत. काय काका खोटं बोलतोय तुम्ही? म्हटलं फॅक्ट आहे, मी तुम्हाला सांगतो. नेत्रदानात डोळे घेतले जात नाही. डोळे घेतले जातात ही आपली अगदी सगळ्यात भ्रामक समजूत आहे. आपण भूगोल घेतो
आणि बुबुळ म्हणजे काय? माझ्या डोळ्यात बुबुळ आहे, दिसतंय तुम्हाला? नाही दिसणार, कारण ते ट्रान्सपरंट आहे. कांद्याच्या पातळ सालीसारखं ट्रान्सपरंट बुबुळ आहे ते घेतलं जातं आणि प्लास्टिकचं नुसतं लगेच बसवलं जातं. घड्याळाची काच जुनी झाली, स्क्रॅचेस पडले की आपण बदलतो, तसंच आहे. बाहेरच्या बाहेर नखं वाढली की कापून टाकतो, तसं हे बाहेरच्या बाहेर काढता येते. पण ह्याच्यामुळे 2 आंधळ्यांना दृष्टी मिळते. आता आंधळे सगळ्याच आंधळ्यांना दृष्टी देता येत नाही, पण ज्याला बुबुळ त्याचं खराब झालंय, खूप आपण फुल पडलं म्हणतो डोळ्यात, किंवा आपल्या डोळ्याला काळी बाहुली दिसते, त्यांच्या डोळ्यात असं दुधी असा एक आभरण आल्यासारखं दिसतं, ते कॉर्नियल ब्लाइंड. त्यांना ह्याचा उपयोग होऊन दृष्टी मिळू शकते. 5 मिनिटं डोळे बंद करून बांधून आपण खेळ खेळतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं नको नको त्या वाटेला आपण जातो. आपलं उद्दिष्ट एका दिशेला असताना आपण दुसऱ्या दिशेला जातो. मग एवढं दृष्टीचं महत्व आहे. आंधळ्या माणसाला लाल रंग कसा असतो हे सांगा, असं एका तुम्हाला सांगेल, तुम्ही सांगा, तर सांगू शकाल का? कुठचाही रंग लालच कशा? तुम्ही उदाहरण द्याल, तो आंब्यासारखा, पण आंबा कुठं बघितलाय तरी? तर हे जे दृष्टीचं महत्व आहे, 2 आंधळ्यांना दृष्टी मिळेल. चित्रगुप्त किती तुमच्या नावापुढे कळली, आणि जाता जाता म्हणजे वय झालं की देवळात जायचं कशासाठी? तर पुण्य कैते मिळावं, चित्रगुप्त लिहून ठेवेल, मला स्वर्गाचं दार त्यांनी उघडे ठेवावं. मग हे तर अगदी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला देता येतं, चित्रगुप्त बघतोय, मग का नाही द्यायचं? त्याच्यानंतर त्वचादान, याच्याबद्दल जवळजवळ कोणालाही माहिती नसेल. त्वचादान हे जीवनदायी आहे हे खूप जणांना माहिती. त्वचा जन्मजात असल्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला काय माहिती आहे? काही नाही. त्वचा म्हटलं की सारखं आठवतं न्यूजपेपरमध्ये एखाद्या सुंदर बाईचा काहीतरी एखादा फोटो दाखवलाय आणि कुठच्या सौंदर्य प्रसाधनाची ऍडव्हर्टाइजमेंट. त्वचेचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या देहात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्यांचा हवेतल्या संसर्गापासून रक्षण करणं. हे आपल्याला माहितीच नसतं, कारण जन्मजात मिळाले ना, आपल्याला तर काय घ्यायला लागलं. पण जर काही भागातली त्वचा, समजा एक छोट्या भागातली त्वचा जळून गेली, आपण ऐकतो, पेपरला वाचतो की बाबा तो आग लागली होती तिकडे, त्यातले 2 जण 20% जळाले, 25% जळाले. हे जर टक्केवारी 40% असेल किंवा त्याच्याहून अधिक असेल, तर बहुतेक वेळेला त्या विक्टिमचं तो अपघात झालाय त्याचं निधन होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते निधन जखमेनी होत नाही, संसर्गाने होत. मग ती भाजल्याची जखम झाकून ठेवता येत नाही. तुम्ही जर कधी बर्न वॉर्डला गेलात, कपडे न ठेवता आपण दुधाच्या ह्याला जाळी लावतो, तसे जाळीखाली माणसाला ठेवलं जातं, कारण किड्यामुंगींचा त्याला संसर्ग होऊ नये. त्वचा म्हणजे त्वचा दानाबद्दल आपल्याला का नको वाटतं? खाटकाच्या दुकानातलं बोकड सोलून ठेवलेलं पाहिलं आहे, तसं होईल का? खोटं नाही ना, कोंबडी मस्त टांगून ठेवलेली असते, तसं होईल का आपलं? मुळीच तसं होत नाही. मी आपल्या सर्वांकडे हे पाठवतो, त्वचादान म्हणजे काय. तर छोटासा व्हिडिओ आहे, 10 सेकंदाचा. पाठ आणि मांड्यांची कांद्याच्या पातळ सालीसारखी त्वचा काढली जाते. ही पाठ आणि मांड्यांची का? तर गेल्यावर सुद्धा मानवी देहाचा आदर ठेवला पाहिजे, बाकी दर्शनी भागाची कुठची घ्यायची नाही. ती काढताना रक्ताचा एक थेंबही येत नाही. तुम्हाला त्या ह्याच्यावर मशीनवर सहज अगदी काढून घेतात. थोडक्यात दाढी करताना मी सोडून लोकांचं पाहिलं ना, साबण येतो, तसं ते एक पातळ अशी साल येते.
आणि त्याच्यामुळे कोणाचं जीवन वाचू शकतं. किती महत्वाचं आहे ही माहिती आपल्याला असेल तर जाळायला तुम्हाला अंत्यविधीला देह मिळणारच आहे, पण तेवढी जाता जाता देऊन टाकायला. सगळ्या जगातल्या धर्मात एक कॉमन पद्धत आहे. कोणती? कुठचाही धर्म असो, माणूस गेल्यानंतर त्याच्या अंगावरचे दागिने आठवणीने काढून घेतले जातात. चुकीचं नाही आहे, पुढच्या पिढीला ते वापरायला. तसंच हे देवाने दिलेले दागिने आहेत, काढून घ्या, अंत्यविधी करा तुम्ही, पण हे दागिने काढून ठेवा आणि ते पुढच्या पिढीला द्या, ते वापरले जाते. कोणालाही विचारा तुमचा देव कुठे असतो, सगळे आकाशाकडे, कुठच्याही धर्माचा असतो, बोट आकाशाकडे जातो. असं नसेल का की सगळं देव एकच असेल, आपण वेगवेगळ्या नावाने त्याला म्हणतो. आणि मग आकाशातल्या देवाची आपण सगळी मुलं आहोत. तर कल्पना करा, आता तुमच्यापैकी खूप जण आजी आजोबा झाले, मुलं किंवा नातवंड खेळताय आणि एखाद्या नातवंडाने दुसऱ्याला आवडीने आपल्यातली एक खाऊ दिला, तर आपल्याला आनंद होतो का दुःख होतं? वा किती छान केलं हा तू, असं वाटून देत जा. ते खाऊ वाटायचं सांगतो, तर हे अवयव वाटायचं का नाही सांगायचं? हे ह्या दृष्टीने तुम्ही पाहिलं तर किती साध्या गोष्टी आहेत त्या. अंत्यविधी करायला मिळणार. अंत्यविधी हा माझा फार याचा विषय नव्हे, पण धर्माबद्दल बोलताना खूप जण त्याचा अंत्यविधी होणार आहे बाबा, पण अंत्यविधी कसा करायचा हे धर्मात काय लिहिले कधी वाचलंय का? त्या पद्धतीने अंत्यविधी होतात का? पण तरी आपण टाकतो. त्याच्यानंतर शोकसभेला उभे पण राहतो, पण त्याच्याऐवजी कृतज्ञता सभा घेता येईल हे कधी लक्षात आलं का? शोकसभा कसली आले, कधीतरी जायचंच आहे, कधीतरी बाय बाय करून हे भरते अवघड असते. पण ते जाताना बाय बाय करताना त्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आताच विषय निघाला म्हणून सांगतो. भाजपचे चिटणीस तावडे, विनोद तावडे, एक दिवस मला सकाळी फोन आला, मी विनोदचा भाऊ बोलतोय, काका माझी आई गेलेली आहे, ती 80+ आहे आणि आपल्याला डोळे दान करायचे, तुम्ही आपण करून घेऊया. म्हटलं त्यांचं सर्टिफिकेट तयार आहे का? हो हो म्हणाले, आहे ना, माझ्याकडे पाठवा आणि 15 मिनिटांनी आपण बोलू. का हो म्हणाले, लगेच का नाही? 15 मिनिटं मलाही थोडी द्या ना बघायला. कारण म्हटलं तुम्हाला माहित नाही, त्या सर्टिफिकेटमध्ये जी काही कारणं दिलीत मृत्यूची, त्याच्यावर दानाची पात्रता अवलंबून असते. असं नाही आहे की बाबा तुम्ही देता म्हणून कोणी काही घेईल. तर दानाला पात्रता आहे की नाही पाहायला हवं. त्यांनी लगेच पाठवलं. व्हॉट्सअप मी हल्ली व्हॉट्सअप वापरतो आणि मी 24 तास काम करतो. तर रात्रीसुद्धा माझा फोन चालू असतो. मी पण ठेवलंय कारण मिसेसकडे फॉरवर्डिंगला दिलंय ते. माझे 4 व्हॉलेंटियर्स कायम आम्ही अवघड काम करत असतो. मला फोन वाजला आणि मी नाही घेतला तर तो घेतो. आणि हे मोबाईलला पण सोय केलेली आहे माझ्या. तर ती 15 मिनिटांनी मी स्किल बँकेलाही पाठवलं होतं, आय बँकलाही पाठवलं होतं आणि बॉडी डोनेशन होतं ते मेडिकल हॉस्पिटल त्यांनाही पाठवलं होते DC की तुमच्याकडून मला क्लिअरन्स द्या, होईल की नाही. असं व्हायला नको की ते तिथपर्यंत जातील आणि मग तुम्ही त्यांना आम्ही घेत नाही. मला 15 मिनिटात सगळ्यांचा क्लिअरन्स आला. फोन केला, म्हटलं तुम्ही नेत्रदानाचं का म्हणालात तो? तर त्यांचं 80च्या पुढे वय आहे. म्हटलं असं तुमच्या विचार नाही आहे, दृष्टीदानच पाहिजे म्हणून. हो हो, आमचे डॉक्टर म्हणाले फक्त नेत्रदान शक्य आहे.
तावडेची. विथ ड्यू रिस्पेक्ट टू डॉक्टर्स नॉलेज, डॉक्टरना शिकवलं जातं माणसाला कसं जिवंत ठेवायचं, त्याच्याबद्दल मला काहीही कळत नाही. माणसांच्या दुखण्याबद्दल मला काहीही कळत नाही, पण माणूस गेल्यानंतर काय करायचं त्याच्याबद्दल म्हटलं. मी एक जाणकार, पण मी तुम्हाला सांगतोय त्यांचं त्वचादान होईल आणि त्वचादान हे जिवंतही आहे. काय म्हणणं पण डॉक्टर म्हटलं मी तुम्हाला सांगितलं ना की त्वचादान होईल आणि आता उशीर झाला तर नेत्रांना आपण त्वचादानच करूया. नेत्रांचा उपयोग होईल, घेता येईल, पण त्याच्यापेक्षा त्वचादान अधिक फायद्याचं आहे, जिवंतही आहे. आणि म्हटलं तुम्हाला अवयवदानाबद्दल ऐकलं असेल, एक हृदय दिलं तर एकच जीव असतो. तुम्ही वाटतात का एक लिव्हर दिली, लिव्हरचा पार्टच देतात, ते एकच जीव असतो. बाकी सगळे अवयव दिले तर जीव एकच वाचतो, पण त्वचेमुळे एकाहून अधिक जीव वाचतात. अख्ख्या पाठीची त्वचा तुम्ही कल्पना करा, एवढासा भाग जळला आहे तर त्यातला एक तुकडाच दोन भाग होतो. आणि त्वचादानाचं जाता मी असं गोष्टी होऊन सांगतो. त्वचादानात तुम्हाला वाटेल की ती त्वचा पुन्हा असं व्यवस्थित स्टिच करून टाके बिके घालायला लागत असते, मुळीच लागत नाही. दुसऱ्या कोणाची तरी काढलेली त्वचा, रक्तगट जुळवावा लागत नाही डोळ्याला किंवा त्वचेला. दुसऱ्या कोणाची काढलेली त्वचा नुसती अशी झाकायला वापरते, चिकटून जाते, एवढ्या मजबूतीने चिकटते, आतून नवीन त्वचा येईपर्यंत ती जागा सोडत नाही. मग त्वचादान चांगलं आहे. म्हणाले काका होत असेल ना, म्हटलं होत असेल नाही, मी कन्फर्म केलंय. तुम्ही हो म्हणाल तर तुम्हाला नंबर देतो मी, तिकडून तुम्हाला फोन येईल, तुम्ही हो म्हणा. कारण म्हटलं डॉक्टरची टीम येणार, चौघं डॉक्टर त्यांच्या टीममध्ये असतात, लांबून येणार, तर असं व्हायला नको आल्यावर नाही पण आम्ही देणार नाही असं म्हणतात काही जण. का आता लेखी आपल्याकडे काहीच नाही, तुम्ही तोंडी मला सांगताय, मी तोंडी त्यांना सांगतो चालेल पण नक्की होणार म्हणून काळजीच करू नका. मी मॉनिटर करतो त्याप्रमाणे त्यांना कळवलं. स्किन बँकचे लोक आले, स्किन रिट्रीवल झालं. स्किन रिट्रीवल झाल्यावर त्यांना सर्टिफिकेट पण मिळालं. आणि एवढ्या एक्सायटेडली त्यांनी मला फोन केला, अहो काका त्यांचं झालं स्किन डोनेशन. म्हटलं होणारच होतं, ते इट इज ऑब्वियस. मी तुम्हाला सांगितलं होतं. नाही म्हणाले खरं आम्हाला वाटत नव्हतं, डॉक्टरनी सांगितलं फक्त आय डोनेशन, तुम्ही आपलं काहीतरी आपल्याला सांगताय, पण आमच्याकडे आता सर्टिफिकेट आहे म्हणाले, स्किन डोनेशन झालं आणि ते जिवंतही आहे. पण मी ते सर्टिफिकेट त्यांनी माझ्याकडे व्हॉट्सअपवर पाठवलं. मी व्हॉट्सअप ग्रुप आमचा आहे त्याच्यावर टाकलं आणि मला बाकी काही कल्पना नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या स्वयंसेवकाचा एक फोन आला, हो काका. म्हटलं काय ते तावडे कोण आहेत माहिती आहे का? नाही बाबा बोललं. ते म्हणाले विलेपार्ले तावडे मी फोन केला, ते म्हणाले मी याचा भाऊ आहे. ठीक आहे ना, आपल्याला काय डोनेशन कोऑर्डिनेट करायची आपली जबाबदारी, कोणीही असो. हो नाही ते बीजेपीचे विनोदजी तावडे आहेत. हो काय? आणि मग त्यांच्या भावाचं दुसऱ्या दिवशी मी त्यांना म्हटलं मग देहदान करायचं का? नाही त्याच्याकडे आम्ही नाही, तुमचा निर्णय आहे तो. दुसऱ्या दिवशी फोन केला, म्हटलं व्यवस्थित झालं ना सगळं? हो म्हणाल. आणि म्हटलं काल मला तरी झाला नाही, नुसतं विनोदचा भाऊ. विनोदजी तावडे म्हटलं असतं ते मला थोडं काही डोक्यात पटलं असतं ना काहीतरी. कोण बाबा विनोदजी? हो का, आपण खरं सांगू तुमचं नाव घेतलं आय बँककडे आणि काहीही म्हणजे हसलपुरी म्हणतात तशा गोष्टी झाल्या. कुठे काही पंचायत आली नाही, काही त्यांनी नुसते फुले म्हणून सह्या केल्या, एवढं व्यवस्थित शांतपणे झालं. चांगलं आहे. बरं काका, मी म्हटलं विनोदजींशी मला बोलता येईल का? अवश्य म्हणाले, ते वाट बघतात तुमच्याशी बोलायला. माझं बोलणं झालं. मग पुन्हा 2 दिवसांनी फोन आला की आपण शोकसभा घ्यायची आहे, तर तुम्हाला बोलवायचं होतं. म्हटलं तुम्ही राग मानणार नसतात तर सांगतो, शोकसभा हा शब्द वापरू नका. 82व्या वर्षी त्या गेल्या, मॅच्युअर लाईफ. त्यांनी जाता जाता काही जीव वाचवून गेलेत. आपण कृतज्ञता वाटलं पाहिजे, तर कृतज्ञता सभा म्हणूया. काका नक्की.
मला आवडलं म्हणा, पण तुम्हाला यायला पाहिजे, याल ना, हे तुम्ही बोलवलं का नाही येणार, कुठं आहात तुम्ही, तुम्ही पहिला फोन केला तर बेंगलोरला होतो, आता मी गोव्यात आहे, पण तुम्ही सांगताय ना मी येईन नक्की. मग म्हणाले मला आम्ही काय करतोय की तुरंता याच्यासाठी मोठं हॉल घेतलाय, 1000 माणसं बसतील, तर प्रवेशद्वाराशी तुमचा स्टँडी लावायचा आहे. म्हणतो माझ्या स्टँडीचं माझ्याकडे मोबाईलमध्ये एक हे असतं डिझाईन, पाठवतो, पाहिजे छापून घ्या. हवा म्हणाले 1 काय 2 छापूया. ते सगळं झालं, त्यांनी त्यांच्या बहिणीचा फोन आला, सगळी माहिती द्या काय असतं ते, की त्याचे मी फोल्डर बनवले. त्यांनी खूप छान फोल्डर बनवले, जवळजवळ 2-1 हजार त्यांनी वाटले फोल्डर तिकडे सगळ्याला. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं संपूर्ण मंत्रिमंडळ तिकडे आलं. एवढंच नाही तर योगायोगाने मोठाभाई आले होते, अमित शहा पण येऊन गेले. हे सगळं म्हणजे मी का सांगितले महत्वाची गोष्ट, त्यांना हे माहिती नव्हतं, त्यांच्या डॉक्टरांनी कल्पना नव्हती असं करता येईल. तर ही केवढी महत्वाची गोष्ट मी तुमच्याजवळ सांगितली. बघा आता आता म्हणजे आता आपण कोणीतरी फोन आला, पण ते असं कोणीतरी आपण समाचाराला जाऊया. समाचाराला जाताना हे पण विषय काढा, त्यांचं नेत्रदान करायचे का, त्वचादान करायचे का, काकांना फोन करा, सगळं ते बिनादास करून देतील. डेथ सर्टिफिकेट आहे ना, त्याच्याकडे पाठवलं की 10-15 मिनिटात ते सांगतात काय करता येईल काय नाही. मग आपल्या हातात आहे काय करायचं काय नाही. हे महत्वाचं तुमच्याशी शेअर करायचं. आता अवयवदानाकडे होतं. अवयवदान खूप मोठं आहे, पण त्वचादान लहान नाही, हे लोक विसरतात. आज सगळे अवयवदान करतात. खरं तर डोळे, त्याच्यानंतर त्वचा, अस्थि. आपण अस्थिदान फक्त आपल्याला माहिती आहे नदीची निके, अस्थिदान करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हल्ली खूप जणांना 60-65 झाले की नवीन दागिना हल्ली गुडघ्यात घेतात. पहिल्यांदा नुसतं मुंडाचं गुडघ्याला बांधायचे, हल्ली तो दागिनाही गुडघ्याला लावायचा. नी रिप्लेसमेंट जॉईंट, नी जॉईंट रिप्लेसमेंट असतं, त्याच्यानंतर काढून टाकलेलं जे हाडाचं हे असतं ते पण डोनेशन देता येतं आणि त्याचा उपयोग होतो. खूप जणांना माहिती. कोणाला विचार ते केलंय का, काकांना फोन करा, काका व्यवस्था करतील. खूप गोष्टी आहेत तशा ऐकायला. बाळाची नाळ देत आहे, खूप जणांना माहिती. नाळेपासून खूप चांगले उपचार करण्यासाठी गोष्टी असतात त्या बनवल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अवयवदान म्हणजे ह्याला बाकीचे पण अवयवच आपण म्हटलं की त्याला टिश्यू असं म्हणतात. टिश्यू आणि अवयव ह्यात फरक काय? हृदय, मेंदू अवयव असला तरी तो दानात दिला जात नाही. अजून हृदय, 2 फुफ्फुस, 2 किडन्या, 1 लिव्हर, इंटेस्टाईन, आतडी आणि पॅन्क्रियास, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण देऊ शकतो. अर्थात त्या देताना जसं बोहाव्याला तुम्ही साडी द्यायला गेला ना, फाटकी असली तर म्हणतो हे घेत नाही, तशापैकी देताना गोष्ट चांगली असेल तरच ते घेणार. आणि म्हणून ज्या वेळेला आपण संकल्पना सोडतो की मला देहदान, त्वचादान करायचे, नेत्रदान किंवा अवयवदान करायचे, आपण प्रतिज्ञापत्र लिहितो. त्याच्यानंतर तुम्ही बहुतेक यज्ञ किंवा काव्य पाहिले, त्यात इदन्न मम आपण म्हणजे काय, ह्याची मालकी उद्यापासून माझ्याकडे नाही. मग मी म्हणतो आता तुम्ही कोण? तुम्ही तर अवयवदानात दिले, तुम्ही कोण? आता तुम्ही त्याचे विश्वस्त झाला आणि विश्वस्ताची जबाबदारी ही मालकापेक्षा जास्ती असते. त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या
देहाचं कायम काळजी घेणं आलं. पण तुम्ही विश्वस्त आहात ना, तुमचं आहे कुठे, तर ते खराब झालं तर कसं देणार तुम्ही, म्हणून तुम्हाला ते व्यवस्थित ठेवायला हवं. ही विश्वस्त व्यवस्था झाल्यानंतर मग या सगळ्यात प्रश्न येतो, आपण सगळं जिवंतपणे आपण केलं, अगदी रजिस्ट्रेशन केलं, ते आपण कुठे असणार, तेव्हा हा फॅमिली डिसिजन असला पाहिजे. आपल्या कुटुंबाशी सखोलपणे बोललेलं असलं पाहिजे की मला वेळाने अवयवदान देहदान करायचं, तुम्ही त्यावेळेला संमती दिली पाहिजे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या नातेवाईकांची संमती. नातेवाईकांनी संमती दिली नाही तर काहीही होऊ शकत नाही. याच्या उलट जर रजिस्ट्रेशन केलं नसेल आणि नातेवाईकांनी संमती दिली तर सगळी कारणं होऊ शकतात. मग रजिस्ट्रेशन कशासाठी करायचं, तर कुठची गोष्ट सही करा म्हटलं की आपण बाकी हा ठीक आहे सही करा म्हटलं की तुला वाटतोय काय, म्हणजे त्याच्यामुळे स्वतःची जागरूकता होते, ह्या गोष्टी होत आहेत आणि आपण कुटुंबाशी बोलतो म्हणजे त्यांची जागरूकता होते. आणि ती जागरूकतेचं साधन म्हणून या रजिस्ट्रेशनकडे बघायचं. मी सरांकडे रजिस्ट्रेशनचे फॉर्म दिलेले आहेत आणि मी व्यवस्था अशी केली, पण दान देताना मी सगळ्यांना विनंती करतो, काशीच जावे नित्य वडावे, तसं जे जे काय चांगलं असेल ते मला द्यायचंय असं एकच प्रतिज्ञाबद्ध करा. हॉटेलात गेल्यावर मला इडली पाहिजे, ह्याला डोसा पाहिजे असं नका करू, मला डोळे द्यायचे, मला हे द्यायचे. कारण तुम्ही काहीही द्यायचं म्हटलं ते तुमचे नातेवाईक काय देणार ते ठरवणार, तुमच्या हातात ते नाही आहे. तर त्यापेक्षा सगळं द्यायचं म्हणा, नातेवाईकांवर टाकून जा, मला द्यायचं बघ, तू द्यायचं की तू बोल. आणि मी माझी मग वेळ एखादा 2 मिनिटं असेल तेव्हा माझं एक रचना म्हणून दाखवायची. तर मी म्हणतो, इच्छा माझी आहे, कारण आजची तरुण पिढी कॉम्प्युटर पुढे बसते, पण तरी सुद्धा असं काय बाबा, मी ज्या देवाला जाऊन येतो त्याला नवस बोलतो, ते कावळ्याला भितात आणि म्हणून मी त्याला इच्छा हा शब्द वापरतो. माझी इच्छा आहे तुम्ही कावळा बघून घ्या, मी असणार होतो. तर त्या दृष्टीने त्या ह्या सगळी दानं करता येतात. आता या दानातले जे टिश्यू म्हटलं ते आपल्या हृदय बंद पडल्यावर करतो, पण ही बाकीची जी अवयव सांगितली 8, ते फक्त मेंदूमृत्यू अवस्था आधी तरच करतात. आणि मेंदूमृत्यू अवस्था म्हणजे काय, तर पानिपत आटतं. पानिपतात युद्ध चाललं होतं, विश्वासराव पेशवे सहसेनापती हत्तीच्या अंबावळीत बसले होते आणि अचानक त्यांना हातावर लागलं आणि ते खाली पडले. ते खाली पडायच्या आधी आपल्या सैन्याकडे जी शस्त्र होती ती शस्त्र ते पडल्यानंतर पण होती, पण आदेश नाही काय करायचं. आपण युद्ध हारलो, तीच अवस्था डेथला होती. आपले 2 महत्वाची केंद्र आहेत, एक हृदय आणि एक मेंदू. आता मेंदू कुठे असतो, कुठे असतो, पण माझ्या हाताला मागे जाऊन दाखव हे माझं मेंदूच सांगतो. अरे मी कुठे आहे ते लोकांना दाखव हे मागे जाऊन, तो पण हाताला कळत नाही काय करायचं. तर हे मेंदू हा जर कायम करायचा बंद झाला तर तुमच्या अवयवांना कळणार नाही. आपण श्वास घेतो जन्मल्यापासून तो सुद्धा मेंदू सांगतो म्हणून. आणि म्हणून ह्याला ब्रेन स्टेम डेथ म्हणतात. आपला लहान मेंदू जो असतो त्यातून सगळ्या संज्ञा जातात, सगळ्या अवयवांना. त्या जर थांबल्या तर अवयव निकामी झाल्यासारखे, म्हणजे माणूस मृत्यू पावलेला असतो. पण हे कधी होऊ शकतं तर ब्रेन डेथ म्हटल्यावर हे काहीतरी ब्रेनशी संबंधित आधार आहे. एक आपण सगळ्यात ऐकलेलं आहे
ब्रेन स्ट्रोक आला म्हणून. चांगला होतो एकदम, ब्रेन स्ट्रोक आला आणि गेला. ब्रेन स्ट्रोक म्हणजे मेंदूला होणारा रक्तपुरवठा काही काळासाठी थांबला. जर थांबला तर मेंदू निकामी होतो. ब्रेन इज डेड. त्याला कंटिन्युअस जेवढे अवयव सांगितले मेंदू सकट त्यांना कंटिन्युअस अनइंटरप्टेड म्हणतात, असा ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा लागतो. त्याशिवाय ते फंक्शनल राहू शकत नाही. पण मग हा ब्रेनचं कुठचंही दुखणं झालं, माणसाला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. व्हेंटिलेटर हा एक पंप आहे, त्याच्यामुळे रक्ताभिसरण चालू होतं. रक्तातून ऑक्सिजन मास्क लावलेला असतो. ऑक्सिजन पण सगळ्या अवयवांना मिळतो, त्यामुळे अवयव फंक्शनल राहतात, कार्यरत राहतात. माणूस तर मेला आणि त्यामुळे गमतीत असं म्हणतात की बेंडेड अवस्था म्हणजे अ डेड बॉडी विथ बीटिंग हार्ट. कारण व्हेंटिलेटरमुळे त्याचं हृदय चालू आहे आणि हृदय सुद्धा दानात देत आहे. आणि ह्या सगळ्या अवयवांना शेल्फ लाईफ म्हणतात. आपली त्वचा प्रोसेसिंग 30 दिवसाचं केलं की 5 वर्षे टिकून ठेवता येईल. बोन्स अस्थी तशाच प्रोसेसिंग केल्या की 5 वर्षे टिकून ठेवता येईल. भुपूळ 14 दिवस टिकून ठेवता येईल. देह आपला दानात दिला तर 5 वर्षे टिकून ठेवता येईल. पण अवयवांचं तसं नाही, त्यांना शेल्फ लाईफ आहे. तुम्हाला त्या गृहिणींना माहिती आहे गव्हाचं पीठ किती दिवसांनी खराब होतं, बाजरीचं कधी होतं, वेगवेगळं आहे की नाही. तसंच आपल्या अवयवांचं आहे. मी उदाहरणं तुमच्या जीवनातली देतोय, कारण म्हणतात तर सगळी पिठं आहे, खायचीच आहे, पण त्यांचं लाईफ वेगळं आहे. तसंच हार्ट आणि लंग्स त्याचं फक्त 4 तास नाही. ह्या तुम्ही कौन बनेगा करोडपती पाहिलं का? त्याच्यात एखादा प्रश्न विचारल्यानंतर अमिताभ बच्चन करतो, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. तर तसं ज्या क्षणी दात्याच्या देहातून तो अवयव काढला जातो तेव्हापासून वेळ मोजायला लागायची. थांबायची कधी? तो प्रत्यारोपित केला की, म्हणजे या 4 तासात तो काळजीपूर्वक त्याचं सगळं ऑपरेशन हार्ट काढायचं. ते कोल्ड पॅकिंग करायला लागतं. असं तुम्ही पाहिलं, डॉक्टर सगळे धावत असतात, म्हणजे तिकडे कोणी चालत नाहीच. एकदा ते कारण ते 4 तास संपायचे ना आपल्याला, नाही तर त्याच्या पुढे काही उपयोग नाही त्याचा. मग त्याच्यात ट्रान्सपोर्ट आलं, मग रस्त्यावर ते म्हणून ग्रीन कॉरिडॉर करतात, रस्ता सगळा मोकळा करतात की पटकन. त्यासुद्धा 3 ॲम्ब्युलन्स असतात, एक पुढे एक मागे. का ही बंद पडली तर दुसरं आहे तर पुढे जाईल. जाणं वेळेत महत्वाचं. तिकडे सुद्धा जिना असं काय सगळं धावपळ. जेव्हा विमानाने नेतात तेव्हा विमानात शेवटची एंट्री डॉक्टरना असते आणि बाकी कुठच्याही विमानतळावर बाकी कुठचंही वाहन बाहेरून डायरेक्ट जाऊ शकत नाही. फक्त त्यावेळेला ॲम्ब्युलन्स जाते, कारण त्याच्यात हे असतं. ॲम्ब्युलन्सवर डॉक्टर धावत उतरतात, त्यांच्यासाठी शेवटची दार आणि बाजूचीच खुर्ची मोकळी ठेवलेली असते. ते झालं की सगळे विमानतळाचे नियम बाजूला ठेवून त्यांना पहिलं टेक ऑफ दिलं जातं, कारण 4 तास वाचवायचे. तिकडे लँडिंग पण बाकी किती असतील त्यांना थांबा सांगतात, त्यांना लँडिंग आधी दिलं जातं. तसंच गेट उघडलं जातं, बाकी सगळ्यांनी थांबून जायचं सांगितलं असतं. हे धावत जातात, खाली ॲम्ब्युलन्स आलेली असते. ॲम्ब्युलन्स कुठचीही सिक्युरिटी न बघता बाहेर काढली जाते, कारण 4 तासात. मग हे शेल्फ लाईफ आहे ना, याच्यामुळे तुम्हाला कल्पना आहे, एखादं ऑपरेशन आपलं करायचं छोटंसं असलं ते डॉक्टर आदल्या दिवशी या, ॲडमिट व्हा, तुमच्याकडे टेस्ट घ्यायच्या आहे. म्हणजे प्री ऑपरेटिव्ह टेस्ट, तुम्ही इलिजिबल आहात की नाही ऑपरेशनचा धोका पत्करायला, हे पाहिलं जातं. मग आता हे तर अवयव प्रत्यारोपण एवढं मोठं ऑपरेशन, मग त्यामुळे ज्याला द्यायचं त्याला आदल्या दिवशी ऍडमिट करायला लागतं. आणि मी का सांगतोय, तो पण ह्या माणसाचा व्हेंटिलेटर चालू असतो. अवयव फटफट फटफट काढले बाबा, आपलं स्पेअर पार्ट काढला जाते,
गेलं असं नाही होत. ते 48 तास कधी कधी लागतात. कारण आता मल्टिपल, शेवटी मी म्हटलं तसं आता लोकही कबूल करतात, काय चांगलं असेल ते घ्यावं म्हणतात. पण प्रत्येक ठिकाणी त्याचा कोण ज्याला द्यायचं आहे तो कोण आहे ठरवायला लागतं. त्याची यंत्रणा मी सांगतो, त्याला ऍडमिट करून घ्यायला लागतं. त्याची प्री टेस्ट ओके केलं की मग ह्याला सांगतं हा हार्टचं आमचं ओके आहे, मग काय ते किडनीसाठी ओके आहे, मग हे ओके आहे. मग सगळं झालं की त्या पद्धतीने काढली जातात आणि तसे मार्गाने ते घेऊन जायला. तर हे सगळं त्यामुळे 48 तास कधी कधी पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवायला लागतो. लवकरात लवकर करायची हे असते, पण याला पुन्हा सगळ्या वेळेला असतं ते नातेवाईकांची संमती. खूप मी रडतोय, मला काही आता ऐकायचं नाही. अरे ऐकायचं नाही, मी आत्ताच ऐक, तू मागावून हो म्हणालास ते मला काही करता येणार नाही, असं खूप टॅक्टफुली सांभाळून सांगायला लागतं त्यांना. काउन्सिलिंग खूप कठीण आहे. आता मला हे दररोजचीच सवय आहे, पण त्यांना दुःखातून बाहेर काढून त्यांना मी मला हे असं होऊ शकेल, आपण त्यांचे अवयव जिवंत ठेवू शकतो, अवयव रूपाने त्यांना जिवंत ठेवू शकतो, मग का नाही करायचं. एखादं जहाज बुडायला लागलं की काय मिळेल ते आपण वाचवतो, तसं आहे आपलं जहाज तर बुडतंय, मग त्याचे डोळे चांगले ठेवूया आपण, त्याला जिवंत ठेवू, हात चांगले आहे जिवंत ठेवू, बाकी तर बुडणारच आहे. हे समजावून सांगून संमती मिळाली की मग ही सगळी प्रक्रिया चालू होती. पुन्हा सगळ्या अवयवांना ब्लड ग्रुप मॅचिंग लागतं, त्यामुळे याद्या केवढ्या मोठ्या करायला लागतात आणि त्या 5 मिनिटात फायनल करायला लागतात. म्हणजे इथे समजा उद्या माझं देववसन झालं, व्हेंटिलेट झालं, तर माझा ब्लड ग्रुप कोणता, ओ पॉझिटिव्ह, कोणते कोणते हे त्याचे अमुक अमुक, कारण शेवटी व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर सगळ्याची टेस्ट घेतल्या जातात, तर कोणते अवयव चांगले कळतात. मग तेवढ्या अवयवांसाठी आपली जी यंत्रणा आहे ती पहिल्यांदा आता पुण्यासाठी एक ZTCC म्हणून, मग पुण्यात अवयव उपलब्ध झाले तर ती नॅशनल प्रॉपर्टी असते, ते कोणाला द्यायचे तुम्ही नाही करू शकता. तर ते पुण्यातल्या लोकांना, पुण्यातली यादी असते, त्याच्यात कोण आहे बाबा, ओ पॉझिटिव्ह कोण आहे, हा ह्याला हार्ट पाहिजे, त्याचं वय काय मॅचिंग आहे, ठीक आहे, म्हणजे ह्या पुढच्या गोष्टी पाहायला लागतात. आणि मग त्यांना सांगतात कोण लगेच ऍडमिट व्हा, तो ऍडमिट व्हायला पण तो सांगलीला गेलाय, तू नाही, 2 नंबरला कोण आहे त्याला बोलून घ्या, असं एवढं विलक्षण काम असतं हे. आणि पुन्हा अगेन द टाइम करायचं असतं, दिवस नाही रात्र नाही, काय वेळ, मला फक्त 4 तास आहेत दिवसाची किंवा रात्रीची माहिती नाही, तेवढ्यात करायचं सगळं. त्यामुळे हे सगळं करून तुझी हे होते. त्यामुळे आपल्याला वाटतं ते जास्ती पैसे देतील त्याला देत असतील, हे गव्हर्नमेंटचं असून एकच स्वच्छ डिपार्टमेंट आहे, पोस्ट आहे. पोस्ट मागतात त्याच्यावर जाऊ नका, पोस्ट अतिशय स्वच्छ डिपार्टमेंट आहे, पण हे अतिशय स्वच्छ डिपार्टमेंट आहे. आणि त्याची टेस्ट म्हणजे विलासराव देशमुखांना पैसा होता, सत्ता होती, पण त्यांना लिव्हर मिळत नव्हती. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन केलं, पण ती वेळ आलीच नाही. आणि बहुतेकांचं असंच होतं, वेटिंग लिस्टवरच त्यांचा फोटो जाऊन बसतात, सत्ता बदलली, आणि म्हणून ते अवयवदान करायचं. 4 लाख अवयवांची आवश्यकता आहे प्रत्येक वर्षी. मिळतात किती? 10,000-1,000, आणि ते सुद्धा त्यातले जवळजवळ 200 सोडल्यास नातेवाईकांनी दिलेले असतात जिवंतपणे. मग मेलेल्या माणसांचं काय जाळून आपण मिळवतो, दुःख व्हायला पाहिजे आपल्याला. आपण ही सगळ्यात हे आहे की सगळ्यात मौल्यवान जमीन कोणती, तर स्मशान, आणि एवढ्या कोट्यावधी अवयव त्यात पडलेले आहेत. मग आपल्याला तुम्हाला कल्पना आहे, कधी जे गुगल वापरतात ते पहा, गेल्या 5 वर्षात प्रत्येक वर्षी 1.5 लाखहून जास्ती माणसं रस्त्यावरच्या अपघातात गेली. यातली जवळजवळ 80% मेंदूवृत्ती अवस्थेतून जाऊ शकतात. का म्हणतो की बघे असे असतात, म्हणजे तू मरतोय, पण तो मेला त्याला जगवा ना,
त्याला वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेलं, ऍडमिट केलं, व्हेंटिलेटर चालू केला, तो पण त्याचा मेंदू चालू असेल तर त्याला मेंदूदुखी अवस्था येऊ शकते. बाकीच्या गोष्टी आहेत, पण हे कशासाठी सांगितलं की असं सगळं मेंदूदुखी अवस्था येऊ शकते. पण आपल्याकडे 200 लोकांच्या नातेवाईकांच्या मनात येतं आपण अख्ख्या देशात 135 कोटी पैकी बाकीचे काय काही नको नको ते ऐकतात, नको नको ते वाचतात. महत्वाची माहिती ऐकायला कोणी मला ऐकायला कान मिळत नाही. मी तास बोलू शकतो या विषयावर, ऐकायला कान मिळणं कठीण आहे. तर ही महत्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं हा विषय खूप मोठा आहे. मी खूप वेळ घेतलाय तुमचा, तेव्हा आता विषयाच्या शेवटी मी एक माझी मराठी रचना तुम्हाला म्हणून दाखवतो, ज्याच्यात हे सगळं जे मी आता सांगितलं ते काही ओळीत मी बसवलं. नाव आहे ऐका माझ्या जीवलगाने. कारण माझ्या नातेवाईकांना सांगतोय जे काय करायचं तुम्ही करायचं. ऐका माझ्या जीवलगाने, जेव्हा श्वास मंदावेल व मेंदूचं काम थांबेल. जेव्हा श्वास मंदावेल व मेंदूचं काम थांबेल, माझी वाट अशी असेल यमदेवही सहज फसेल. माझी वाट अशी असेल यमदेवही सहज फसेल. नैना नवे कोंदण असेल, 2 जीवांना जग दिसेल. जखमांना कवच असेल, माझी त्वचा तिथे बसेल. तरुणांचा डॉक्टर घडेल वा रुग्णांना अवयव मिळेल. माझी काया साक्ष असेल, यमाला मग कामच नसेल. पण काहीतरी गेल्यानंतर जाळायची आपली जी आहे ना रूढी, जाळा या जन्मीच्या चुका, खूप चुका केल्या, जाळा त्या. जाळा या जन्मीच्या चुका, माझी काया जाळू नका. इच्छा माझी टाळू नका, माझ्या जीवलगाने. एवढ्यासाठी विषय सांगितला, हा सांगण्यासारखं काही नाहीये, पण तो खूप महत्वाचा आहे. सगळे करू शकतात, जवळजवळ 99% लोक देहदान करू शकतात. सगळ्यांना आपल्या मुलांनी डॉक्टर व्हायला हवं असतं, नातवांनी डॉक्टर व्हायला हवं असतं, कारण कोणाने पैसे खेचतायत. पण शाळेतल्या पहिल्या दिवशी जाताना आई सरस्वती काढून पाठीवर देते. आमच्या वेळेला पाठी होती, आता वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचं जे महत्व आहे ते मानवी देहाचं डॉक्टरना प्रशिक्षणासाठी आहे. ज्या महिलांना माहिती आहे, तुम्ही कधी ट्राय केलाय 1:30 वाजता टीव्ही लावायचा, त्याच्यावर वेगवेगळ्या रेसिपीज असतात, काय कसं बनवा, काय कसं बनवा. पण त्यातलं पाहून तुम्ही जर काही बनवायला गेला स्वयंपाकघरात, एकही गोष्ट जमणार नाही. तसं डॉक्टरांचं आहे. नाही तर तुम्ही म्हणाला व्हिडिओ डॉक्टर शिकू शकतील, कशाला पाहिजे त्यांना मानवी देह. हँड्स ऑन प्रॅक्टिस शिवाय कुठची गोष्ट परिपूर्ण होऊ शकत नाही. शिक्षण त्यासाठी मानवी देह पाहिजे. 5 महिन्याआधी पुण्यातल्या पेपरमध्ये आलं होतं, किती जणांच्या वाचण्यात लक्षात आलंय माहित नाही. ससून हॉस्पिटलला मेडिकल यांनी प्रमाण घेतलं, तुमच्याकडे आवश्यक तेवढे देह दानात मिळत नाहीये, डॉक्टरना काय शिकवणार. ससून हॉस्पिटल आपलं की जिकडं आपल्या देशातलं पहिलं देहदान झालं आणि देहदाता होता श्रीधर आपटे. म्हणून मला या विषयाचं महत्व आहे. तर हे देहदानाचं महत्व. आणि जाता जाता सांगतो, एका देहावर 10 डॉक्टर शिकतात. एक डॉक्टर शिकल्यावर 40 वर्ष काम करतो. 40 वर्षात 365 पैकी फक्त 300 दिवस काम करून 65 दिवस सुट्टी घेतली, ती 12,000 दिवस तो काम करतो. आणि त्यांनी दर केवळ एक माणसाला चांगली मेडिकल ट्रीटमेंट दिली आणि त्या दिलेल्या ट्रीटमेंटमुळे त्याचा जीव वाचला. तर 12,000 जीव एका डॉक्टरकडे वाचला, डॉक्टरमुळे. असे 10 डॉक्टर तयार होतात. म्हणजे एका देहदानामुळे 1,20,000 जणांना चांगली मेडिकल ट्रीटमेंट मिळते किंवा त्यांना जीवनदान मिळते. एवढं देहदानाचं महत्व आहे. पण लक्षात घेतो कोण, की अनापत्यांची कार्यपद्धती.
जाऊ दे. आता हे शाल श्रीफळ देण्यापेक्षा म्हणा सगळ्यांनी का जेव्हा कधी माझी इहलोक सोडून जाण्याची वेळ येईल तेव्हा मी माझ्याकडे देण्यासारखे जे काही चांगले असेल ते माझ्या बांधवांना वाटून जाईल आणि माझी ही इच्छा माझ्या नातेवाईकांना आजच समजावून सांगेल म्हणजे संमती द्यायची वेळ आल्यावर ते घुटमळणार नाही. जय हिंद.